नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अर्णवला आणि त्यासोबतच लावण्याला शिवपार्वतीच्या मंदिरामध्ये पूजा करायला सांगितलेली असते. हा सर्व घाट आजीने घातलेला असतो. त्या दोघांचं लग्न होण्यासाठी, देवीचा आशीर्वाद इथे त्या दोघांना मिळण्यासाठी. पण प्रेक्षकांनो, खरं सांगायचं म्हणजे तर लावण्याला ह्या गोष्टीत कुठलाच काही इंटरेस्ट नसतो, ना साडी घालण्यात ना या पद्धतीचे काही कार्य करण्यात. त्यामुळे तिला इथे खूप एसीची सवय असल्यामुळे गरम होत असतं. पण ईश्वरी सुद्धा तिथे आलेली असते आणि ईश्वरी प्रत्येक काम हे पुढे होऊन करण्याचं काम करत असते. जसं की आता इथे धान्य आणण्यापासून ते सर्व धान्य दळण्यापर्यंत सुद्धा आता ईश्वरीने धान्य ते पडताना वाचवलेलं असतं. आणि धान्य पडताना वाचवल्यामुळे जे गुरुजी आहेत त्यांनी असं सांगितलेलं असतं, ज्याच्या हाती धान्य आहे त्यानेच पुढचं काम सर्व काही करायचं आहे असं सांगितल्यामुळे आता ईश्वरीच्या हाती इथे धान्य असतं. आता मात्र तोपर्यंत अर्णवने ते जातं घेऊन आलेला असतो. जात्याची पूजा होते आणि जात्याची पूजा झाल्याच्यानंतर ईश्वरी आणि त्यासोबतच अर्णव दळण्यासाठी बसणार असतात. खरं तर आता अर्णवला ह्या गोष्टी माहिती नसतात, पण ईश्वरी म्हणत असते असं नाही करायचं, मी सांगते त्या पद्धतीने करायचं असं म्हणूनच आता त्या जात्यामध्ये थोडं थोडं धान्य घालून ते सोयीच्या भागाने ओढलं जातं. जसं की उजवीकडून डावीकडे ओढलं जातं, गोलगोल फिरवलं जातं आणि मग त्यामधून पीठ पडलं जातं. आणि तेव्हा मात्र आता दोघेसुद्धा एक एक हात लावून ते धान्य दळण्याचं काम करत असतात. इथे खूपच सुंदर तू हिरे माझा मितवाचं गाणंसुद्धा प्ले होत असतं. सोबतच बाजूला त्यांच्यासोबत आलेली अंजली त्यांचे छोट्या क्लिप्स शूट करत असते. फोटो व्हिडिओ हे सर्व काही ती एन्जॉय करत असते. कारण अंजलीला ईश्वरी अर्णवच्या आयुष्यामध्ये आल्यापासून त्यामध्ये झालेला बदल ती बघत असते. अर्णव पूर्वी खूप डिस्टर्ब असायचा आणि त्यामुळे जेव्हापासून ईश्वरी त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासून तो किती खुश आहे, किती आनंदी आहे, ह्या सर्व काही गोष्टी तो पाहत होता. आता मात्र ईश्वरीने इथे बहिणाबाईंचं ईश्वरी अर्णवला सांगत असते, सर तुम्हाला माहिती, पूर्वीच्या बायकांना असं जात्यावर पीठ धान्य दळायच्या आणि त्या पिठापासून मग जेवण बनवायचा आणि पूर्वी कुठले गाणे म्हणायचा ती सुरुवात करते, ऐरणीच्या जळाकडे. खूपच सुंदर असं ती गाणं म्हणत असते आणि अर्णव तिच्याकडे पाहत असतो, अगदीच टक लावून पाहत असतो. त्या दोघांना सुद्धा खूपच आनंद होत असतो. अर्णवला असं वाटत असतं आत्ताच्या पिढीमध्ये सुद्धा ही एवढं सगळं काही मन लावून करत आहे. भरपूर असं पीठ दळून झालेलं असतं. अर्णव ते पीठ हातामध्ये घेतो आणि पीठ दळून झाल्याच्या नंतर ते पीठ दोघेसुद्धा एका बाउलमध्ये काढत असतात. आणि इकडे अंजली मनोमनच देवाकडे आभार मानत असते. खरंच शिवपार्वतीला ती साकडं घालत असते. जर असं झालं तर आजीचं मन बदललं आणि त्यासोबतच आजीचं मन बदलल्याच्या नंतर अर्णवच्या आयुष्यामध्ये ईश्वरी चाली तर किती चांगलं होईल ना. खरंच देवा, असंच काहीसं होऊ दे, किती गोड आहे ही ईश्वरी असं म्हणूनच आता अंजली ते सर्व काही पाहत असते, डोळ्यात साठवून घेत असते. आता मात्र त्या दोघांचं छोट्या गोष्टीवरून होणारं भांडण ते सुद्धा ती पाहत असते. तेव्हा मात्र अंजली म्हणत असते, हे भांडताने सुद्धा किती क्यूट दिसतात, यांचं भांडणसुद्धा किती गोड आहे. छोट्या गोष्टीमुळे लहान मुलांसारखंच ते भांडत असतात. खरंच काय बोलायचं आता या दोघांना. आता धान्याचं पीठ तर पाडून झालेलं असतं, दळून झालेलं असतं. आता ते एका बाउलमध्ये भरल्याच्या नंतर त्याची भाकरी बनवायची असते आणि त्याकरिता मग चूल हवी. आता मात्र अर्णव आजूबाजूला शोधूनच 2 ते 3 विटाचे तुकडे किंवा दगड घेऊन येतो आणि त्याची तो चूल मांडत असतो. तरीसुद्धा लावण्या हे सर्व काही एका साईडला बसून पाहतच असते. आता मात्र दोघे मिळून चूल मांडतात आणि त्यावर ईश्वरी म्हणत असते, सर अशी नाही तर अशा पद्धतीचे मांडावी लागते. तेव्हा मात्र दोघं मिळूनच तिथे चूलसुद्धा मांडत असतात आणि दोघांनी तिथे चूल मांडल्याच्या नंतर अर्णव ती चूल तिला पेटवून देतो, त्यावरती तवासुद्धा ठेवतो. आता ईश्वरी एका ताटामध्ये भाकरीला जमेल, भाकरीला पाहिजे तेवढं थोडं करून पीठ काढून घेत असते आणि तेव्हाच अर्णवला बऱ्याच काही गोष्टी आठवत असतात.
खरं तर जिजू अचानकच कुठे गायब झाले हा प्रश्न त्याच्या मनामध्ये येतच असतो, कारण जिजू तर आत्ताच होते, मग असे अचानकच ते कुठं गायब झाले असा प्रश्न अर्णवला येतो. आता ईश्वरी इकडे भाकरी बनवत असते, पण अर्णवला मात्र त्याची आई आठवत असते. अशीच आई लहानपणी चुलीवर भाकरी बनवायची आणि दोघा बहीण भावांना सुद्धा भरवायची. तो क्षण झरकण इथे अर्णवला आठवलेला असतो. असे कितीतरी क्षण असतात ज्यामध्ये ईश्वरीमध्येच त्याला त्याची आई आठवत असते, दिसत असते, आणि त्यामुळे तो आता या पद्धतीने तिच्याकडे पाहत असतो. त्यावर आता हे असं नाही करायचं, ते तसं करायचं, ते तसं नाही असं करायचं म्हणून दोघांमध्ये छोटासा पुन्हा वाद होतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते, नाही सर, तुम्ही चुकीचा अर्थ काढताय, असं नाही करायचं. तेव्हा आता अंजली म्हणत असते, खरंच किती गोड दिसतायत हे, किती गोड आहे ते, यांचं भांडणसुद्धा किती क्यूट आहे. खरंच ग देवी आई, असं काहीतरी चमत्कार करणं, बदलू दे ना आजींचं मन, जेणेकरून हे दोघेसुद्धा एकत्र येतील. आणि माझ्या चिंटूच्या आयुष्यामध्ये मला ईश्वरीच त्याची बायको म्हणून हवी आहे. तो तिच्यासोबत किती खुश आहे, किती आनंदात आहे. असं म्हणूनच आता एक भाकरी तर झालेली असते, ऑलमोस्ट ती भाजतच आलेली असते. तर तेवढ्या तिथे आता लावण्य येत असते, कारण सगळं करून आता ती क्रेडिट घ्यायला आलेली असते. आल्याबरोबरच ती म्हणते, झाल्या भाकरी बनवून. त्यावर आता चला पूजा करून घेऊया. आता मात्र अर्णव म्हणत असतो, अशी कशी पूजा करून घ्यायची, सगळं काही आम्ही केलेलं आहे आणि तू आयतं क्रेडिट घेण्यासाठी इथे आलेली आहेस का? असं अजिबातच होणार नाही, कारण अर्णवने जेव्हा जेव्हा जी काही लावण्या पुढे मागे करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तेव्हा तिला त्यावेळीच टोकलेलं असतं. आणि आता काही जरी झालं तरीसुद्धा तो इथे शांत बसत नसतो. पण आता आजींनी सांगितलेलं असतं की तिच्या हातूनच पूजा व्हायची आहे. आता म्हणूनच ईश्वरीने बनवलेली भाकरी लावण्याच्या हातामध्ये देते, कारण ईश्वरीला हे क्रेडिट घ्यायचंच नसतं. आणि जेव्हा ती तिच्या हातामध्ये भाकरी देते आणि चालत असतात, लावण्याला साडीमध्ये कम्फर्टेबल नसतं, तिला धड नीट चालता येत नाही, आणि तेव्हा तिचा पाय पुन्हा साडीमध्ये अडखळतो आणि दुखायला लागतो, आणि ती पुन्हा आणखी तिला त्रास होतो. शेवटी जी भाकरी आता ईश्वरीने बनवलेली होती ती भाकरी परत तिच्याकडेच आलेली असते. असं म्हणूनच आता ईश्वरी आणि अर्णव पुन्हा देवीच्या मंदिरामध्ये ते ताट घेऊन आलेले असतात. आता मात्र अंजली लावण्याबरोबर असते, तिचा पाय दुखत असतो. अंजली तिला म्हणत असते, तुला त्रास होतोय का? जर तुला त्रास होत असेल तर तू इथेच थांबतेस का? तेव्हा लावण्या म्हणते, हो मला खरंच खूप त्रास होतोय. आता मात्र पूजा करून घ्यायची का? तेव्हा आता त्या मॅडम कुठे आहेत? आणि तेव्हा अंजली म्हणत असते, जे यायचं होतं ते आलं आणि जे नको होतं ते मागेच राहिलं. असं म्हणून आता तुम्ही गुरुजी पूजेला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल. असं म्हणता क्षणी मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि अंजली असं का बोलली असेल याचा विचार दोघेसुद्धा करायला सुरुवात करत असतात. पण आता देवीला बनवलेला नैवेद्य दाखवण्यात जातो आणि तेव्हा आता आरतीची तयारी करण्यात येत असते. गुरुजी, आपण आरती करून घेऊयात का? असं अंजली म्हणत असते. हो हो चालेल ना, वेळ वाया न घालवताच आपण आरतीला सुद्धा सुरुवात करूयात. असं म्हणूनच आता ते सांगत असतात, हे बघा अर्णव राजेश शिर्के, तुम्ही दिवा लावून घ्या. असं म्हणूनच आता अर्णवच्या हातामध्ये ताट असतं आणि ईश्वरी दिवा लावत असते. तेवढ्यातच लावण्या म्हणत असते, हो आरती मी करणार आहे. असं म्हणूनच ती लंगडत लंगडत पुन्हा अर्णवच्या बाजूला येऊन उभी राहिलेली असते आणि गुरुजी म्हणत असतात, बोला शिव पार्वती की जय. असं गुरुजी म्हणता क्षणी आता आरतीला सुरुवात होणार असते. पण लावण्या म्हणत असते, नाही मला अर्णवसोबत आरती करायची आहे. ठीक आहे, दोघी दोन बाजूला उभ्या असतात आणि अंजलीसुद्धा त्यांचं छान फोटोशूट करत असते, छोट्या छोट्या क्लिप्स व्हिडिओ काढत असते. आता मात्र अर्णवने आरतीला सुरुवात केलेली असते आणि ईश्वरी खूपच जास्त आनंदात असते, कारण ज्या पद्धतीने ही पूजा ठरवली होती त्या पद्धतीने होत आहे. आजींसाठी ती काही करायला तयार असते. इकडे मात्र लावण्याने क्रेडिट घेतलेलं असतं. पण आता देवी आईचा किंवा शिव पार्वतीचा संकेत काहीतरी वेगळाच असतो. आता व्यवस्थित पद्धतीने पूजा आरती झालेली असते आणि हे सर्वजणच घरी पोहोचलेले असतात. आता घरी पोहोचल्याच्या नंतर मात्र शेखर राकेश तिथेच उभा असतो आणि त्यांना अडून पाहत असतो. हे घरी आल्याच्या नंतर मात्र तो म्हणत असतो, ईश्वरी आत्तासुद्धा घरी आलेली आहे, आता काय करायचं? तेवढ्यातच ईश्वरीला तिच्या आईचा फोन येतो
फोन आल्याच्या नंतर तिकडून ती बोलत असते, ईश्वरी तुझं तिथलं आटोपलं असेल तर तू प्लीज लवकरात लवकर घरी येतेस का? त्यावर ईश्वरी म्हणत असते, आई काय चालेल, सर्व काही ठीक आहे ना, तुझी तब्येत ठीक आहे ना? त्यावर त्या म्हणत असतात, हो गं बाई मी ठीक आहे, पण तू लवकर घरी ये ना प्लीज, तुला जमेल नाही यायला घरी? हे बघ जमत असेल तरी ये, नाही तर राहू दे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नाही नाही आई, येते मी लगेचच. असं म्हणून ती आता घरी कशाला आईने एवढ्या तात्काळ बोलवलेला आहे याचा विचार करत असते. आता मात्र अंजलीला आणि अर्णवला थोडंसं टेन्शन आलेलं असतं. काय झालं असेल, कारण तर काहीच सांगितलेलं नाही, पण ईश्वरीने घरी जायचं आहे. त्यावर आता अर्णव म्हणत असतो, एकटी जाऊ नकोस, मी तुला सोडवायला येतो. पण आता ईश्वरी म्हणत असते, नाही त्याची काही गरज नाही, मी जाते, तुम्ही नका काळजी करू. काय झालंय मला सुद्धा माहिती नाही, पण आईनं खूपच जास्त तात्काळ बोलवलेलं आहे, म्हणजेच नक्कीच काहीतरी असेल. असं म्हणूनच आता ती जायला निघत असते. पण अंजली पुन्हा तिला म्हणत असते, अगं थांब ना, तुला चिटून सोडेल म्हणून. तेव्हा ती म्हणत असते, नाही मी जाते. असं म्हणूनच ती जाते. आता मात्र हा सर्व प्रकार राकेश पाहत असतो. राकेशला असं वाटत असतं, चला माझी इंदोरी जिलेबी तर घरी गेलेली आहे, आता मी माझा पुढील डाव खेळायला रिकामा आहे. आता हे लोकसुद्धा घरात जातील. पण हा तर कारण सांगून घरी आला होता बरं नाही म्हणून, पण तो घरीच नसतो. तेव्हा मात्र अर्णवला थोडासा संशय येणार असतो. तर पुढील भागामध्ये ऐकूयात. आता जिजू कुठे आहेत? अरे त्यांना बरं नव्हतं, थोडंसं कणकण वाटत होती म्हणून ते घरी निघून आले. तेव्हाच तिथं बसलेला अर्णवचा भाऊ म्हणत असतो, नाही जिजू तर घरी आले नाही, मी घरीच होतो. तेव्हा मात्र अंजलीला सुद्धा थोडा धक्का बसलेला असतो आणि अर्णवला सुद्धा. इकडे मात्र ईश्वरीला खूपच मोठं सरप्राईज मिळालेलं असतं. ते म्हणजेच की तिचे बाबा अचानकच आलेले असतात. अचानक म्हणण्यापेक्षा त्यांना बोलवून घेतलेलं असतं आणि हे ईश्वरीसाठी सरप्राईज असतं. बाबा तुम्ही असे अचानक कसे आला? तेव्हा तुझं लग्न ठरवायचं आहे, तो राकेश कुठे आहे त्यांना पण बोलव. आता राकेश सोबत ईश्वरीचं लग्न ठरवणार की काय हा प्रश्न तिच्या मनामध्ये येतो. आणि अगदीच तसंच असतं प्रेक्षकांनो, कारण आत्यानं त्यांना त्याच कामासाठी बोलावून घेतलेलं असतं आणि तिकडे जाऊन राकेशने ईश्वरीच्या बाबाच्या मनात जागासुद्धा निर्माण केलेली असते, त्यांचं मन जिंकलेलं असतं. आता काय वाटतं तुम्हाला, ईश्वरी आणि राकेशचं लग्न होईल का, किंवा अर्णवच्या समोर राकेशचं खरं रूप येईल का? जाणून घेऊयात पुढील काही भागांमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा.